खडकाळ वाटेने मी पोहोचलोय वसंतगडावर. अर्धा पाऊण तासाच्या चढाईनंतर गणेश मंदिरात पोहोचलो. मंदिराच्या बाजूलाच गडाचा मुख्य दरवाजा लागतो. दरवाजातून आत जाताच समोर गडाचा संपूर्ण नकाशा दिसला. नकाशानुसार हनुमानाचं दर्शन घेऊन पूर्वेकडून सुरुवात केली. हा आहे पूर्व बुरुज. त्यातल्या त्यात थोडा शाबूत असलेला. पूर्व बुरुज बघून तटबंदीवरून चालत जाताना वाटेत चोर गुहा बघायला मिळाली. ही गुहा लपण्यासाठी वापरण्यात येत असावी. या गुहेच्या बाजूलाच दक्षिण बुरुज आहे. या बुरुजावरून कोयना नदी आणि तिच्यामुळे फुललेला परिसर सुंदर दिसतो. वाटेत बोराची जाळी लागली. मग काय, मूडवर बोरे तोडून स्वतःला मेजवानी देऊन टाकली. पुन्हा तटबंदीवरून चालत पश्चिम बुरुजावर पोहोचलो. पश्चिम बुरुजापासून हाकेच्या अंतरावर वसंतगडाचा आणखीन एक दरवाजा लागतो. याला नाईकबा किंवा पश्चिम दरवाजा असं नाव दिलंय. हे आहे चंद्रसेन महाराजांचं मंदिर. रावणाच्या बहिणीचा म्हणजे शूर्पणखेचा मुलगा म्हणजे हा चंद्रसेन. चंद्रसेन महाराजांचं इथे मंदिर असण्यामागे अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. हे मंदिर आसपासच्या भागातील गावाचं कुलदैवत असून भाविकांचा इथे राबता असतो. मंदिरात दर्शन घेऊन परतीची वाट धरली.